ज्याच्याजवळ शिस्त आहे ना त्याचं जीवन मस्त असतं, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, जीवनामध्ये शिस्त ही तुम्हाला तुमचा वेळ वाचवते, तुमचं धन वाचवते, तुमची ऊर्जा वाचवते. आता शिस्त कोणालाच नकोय, पण ती जर नाही पाळली तर तुमचं जीवन दिशाहीन होऊन जातं. तुमच्या जीवनामध्ये ह्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या की वेळ असेल तो वायाला जातो, तुमचं धन त्याचा नाश होतो, तुमची जी ऊर्जा आहे, जीवन ऊर्जा आहे, तुमचे श्रम आहे, मेहनत आहे, ती वायाला जाते. मग शिस्त शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, प्रत्येकाच्या ठिकाणी एक शिस्त आहे, एक नियम आहे. ती शिस्त आम्हाला त्रासदायक का वाटते? कारण आम्ही अज्ञानी आहोत. लहानपणी आम्ही अज्ञानी होतो म्हणून आम्हाला ती शिस्त काय वाटायची? त्रासदायक. लहान वयामध्ये आम्हाला जीवनामध्ये काय गरजेचं आहे, काय आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे ह्याची जाण नसते. शहाण्या माणसांसाठी मन हे गुलाम असतं आणि मूर्ख माणसांचं मन हे मालक असतं. आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे माइंड इज वर्स्ट युअर ओनर अँड व्हेरी बेस्ट युअर स्लेव. जर तो तुमचा मालक बनत असेल तो सगळ्यात वाईट मालक असतो, लक्षात ठेवा. आणि जर तुमचं जर स्लेव बनणार असेल, गुलाम बनणार असेल, तो सर्वात बेस्ट गुलाम असतो. मनासारखं दुसरं सर्वश्रेष्ठ गुलाम नाही जगा. असं का म्हटलेलं आहे? कारण त्यांनी तुमच्या सूचना घेतल्या पाहिजे. पण आज आम्ही मनाच्या सूचना घेतो. शरीर जे आहे ते भोगाच्या पाठीमागे पळतं. हे पळतं हा त्याचा काय आहे? स्वभाव आहे. पण त्याच्या स्वभावाला योग्य दिशा देणं हे जागृत राहून आमचं काम आहे. मन कामणीच्या मागे पळणारे, इच्छा करणारे, प्रत्येक गोष्टीची इच्छा करणारे, प्रत्येक वेळेस तुलना करणारे, प्रत्येक वेळेस पळवाट शोधणारे, आळस करणारे, शरीराला आराम देण्याचीच व्यवस्था करणारे, हे तुम्हाला माहीत आहे ना. मग तुमच्यासाठी गरजेचं काय आहे? मनाच्या विरुद्ध वागणं गरजेचं नाही आहे. तुमच्यासाठी आवश्यक काय आहे ते करणं गरजेचं आहे. आणि मग सद्गुरुराज ते सांगतात, शिस्त म्हणजे नियंत्रण नव्हे. शिस्त ही स्वतःतून निर्माण झाली पाहिजे. आणि ती तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्हाला कळतं की हे माझ्यासाठी गरजेचं आहे, हे माझ्यासाठी आवश्यक आहे, हे मला आनंद देतं, हे माझं जीवन आणखीन समृद्ध बनवतं, माझं जीवन आणखीन स्वस्थ निरोगी बनवतं, माझं मन ह्याच्यामुळे प्रसन्न होतं. संघर्षामधूनच माझा विकास आहे. सद्गुरूंना काय सांगायचं आहे की मित्रांनो, शिस्त म्हणजे नियंत्रण मिळवणं नाही. आजकाल सगळी का आपण शिस्त म्हणजे नियंत्रण आहे. आमच्यासाठी काय आवश्यक आहे, काय आवश्यक नाही आहे ह्याची जेव्हा आम्हाला जाणीव होते तेव्हा आम्हाला शिस्तीची गरज पडत नाही. जी असते तीच शिस्त असते. सद्गुरू सांगतात की स्वयंशिस्त किंवा दुसऱ्यावर शिस्त लादणं हे नियंत्रणाची पद्धत नाही आहे. हे नियंत्रण मिळवणं म्हणजे शिस्त नाही आहे. तर शिस्त म्हणजे मला काय गरजेचं आहे, माझं जीवन कशाने सुंदर होणार आहे, माझ्या जीवनामध्ये आरोग्य कशाने येणार आहे, माझ्या जीवनामध्ये आनंद कशाने येणार आहे, माझं कल्याण कशामध्ये आहे, याचं ज्यावेळेस तुम्हाला कळती ना दिशा, त्याची समज ठेवून जगणं म्हणजे शिस्त. आपल्या अज्ञानातून आज आम्ही जे काही नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतोय, याला बंधन घाल, त्याला बंधन घाल, बंधन घालून कधीच शिस्त पाळली जाऊ शकत नाही. शिस्त लावण्याची गोष्ट नाही आहे. तसं प्रेम हे करण्याची गोष्ट नाही आहे किंवा कोणाकडून प्राप्त करण्याची गोष्ट नाही. ते होतं तुमच्यामध्ये, ती जिवंतपणे असतो, तो स्वभाव आहे. तसं शिस्त हा देखील काय एक स्वभाव आहे. तो तुम्हाला अंगीकारावा लागेल. आणि तो जर एकदा अंगीकारला तर तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल. तुम्ही जीवनामध्ये स्वतःला जर शिस्त लावली, जपानचं नाव आम्ही त्याकरता घेतो की त्या लोकांना जाणीव आहे काय गरजेचं आहे. आमच्या कधी जाणीव नाही की जीवनामध्ये ज्याला शिस्त आहे ना त्याच्याकडं संघर्ष आणि त्रास काय असतो? कमी असतो. ज्याला शिस्त नाही आहे त्याला त्रास फार जादा असतो. म्हणून शिस्तीची व्याख्या आम्ही नीट समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून हे जीवन तुम्हाला जर संजीवनीपर्यंत चिरंजीव करायचं असेल तर तुम्हाला स्वयंशिस्त निर्माण झाली पाहिजे. ती तुमच्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या दृष्टीने आपण ते वागलं पाहिजे, हे सद्गुरूंतून सांगायचं. सर, सद्गुरू सांगताय की शिस्त म्हणजे नियंत्रण नव्हे. जर आपल्याला जे आवश्यक आहे ते जर करायचं आहे तर आपल्याला शरीर आणि मनाला तर नियंत्रणातच ठेवावं लागेल. मग जर शिस्त म्हणजे नियंत्रण नाही आहे तर मग काय आहे? मित्र हो, ज्याच्याजवळ शिस्त आहे ना त्याचं जीवन मस्त असतं, हे लक्षात ठेवा. आणि ज्याच्याकडे शिस्त नाही आहे त्याचं जीवन अस्तव्यस्त असतं. व्यस्त असतं पण ते अस्तव्यस्त असतं. ज्याला शिस्त आहे तो बऱ्यापैकी निवांत असतो. पण ज्याला शिस्तच नाही आहे, बेशिस्त आहे, त्याचं जीवन कायम कुठेतरी गुंतलेलं असतं, व्यस्त असतं, कायम गोंधळ चाललेला असतो. शिस्त ही जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही रस्त्याने चाललात तर तुम्ही शिस्त पाळली पाहिजे. तुम्ही जर शिस्त नाही पाळली तर लोकांना शिस्त पाळावी लागते तुमच्यासाठी. आणि त्यांनी पण नाही पाळली तर तुम्ही शिल्लक राहत नाही मग शिस्त पाळायला. मित्रांनो, जीवनामध्ये शिस्त ही तुम्हाला तुमचा वेळ वाचवते, तुमचं धन वाचवते, तुमची ऊर्जा वाचवते. आता वेळ आणि शक्ती म्हणजे ऊर्जा म्हणजे जीवन आहे, बरोबर आहे.
तुम्ही जे काही कमावलं ते तर ह्या पृथ्वीवर जगण्यासाठी गरजेचं आहे. मग ते धन असेल किंवा संपत्ती असेल किंवा अजून काय असेल. परंतु हे शरीर सुद्धा तुमचं धन आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत त्याच्यामध्ये काय प्राण आहे. आता शिस्त कोणालाच नको आहे, पण ती जर नाही पाळली तर तुमचं जीवन दिशाहीन होऊन जातं. तुमच्या जीवनामध्ये ह्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या की वेळ असेल तो वायाला जातो, तुमचं धन त्याचा नाश होतो, तुमची जी ऊर्जा आहे, जीवन ऊर्जा आहे, तुमचे श्रम आहे, मेहनत आहे, ती वाया जाते. मग शिस्त शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, प्रत्येकाच्या ठिकाणी एक शिस्त आहे, एक नियम आहे. शिस्त म्हणजे काय? नियम पाळण्याची वृत्ती. बरोबर आहे. आपण म्हणतो की सकाळी लवकर उठलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण सकाळी शरीराचा आणि मनाचा व्यायाम केला पाहिजे. कुठलाही खेळाडू खेळामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर वॉर्मिंग अप करतो. म्हणजे काय हो? वॉर्मिंग अप म्हणजे काय? स्वतःच्या शरीरामध्ये असलेली सुप्त ऊर्जा जागृत करतो, सर्व स्नायू इंद्रिय यांना तयार करतो. ही जी पूर्वतयारी आहे, वॉर्मिंग करणं, स्वतःला जागृत करणं, बरोबर आहे, हा नियम आहे. मग तो जर तुम्ही नाही पाळला, ती शिस्त नाही पाळली, तर तुमचं शरीर तुमच्या सूचना तेवढ्या 100% क्षमतेने पाळणार नाही आणि मग तुमच्याकडनं चुका होणार. म्हणजे सकाळी उठणं, शरीराने मनाला जागृत करणं, त्याच्यानंतर सम्यक आहार घेणं, बसून खाणं, बसून पाणी पिणं, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये एक शिस्त आहे. ती शिस्त काय आहे? त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. हजारो वर्षांपासून मानवाने अनुभवातून जे एक सूत्र तयार केलं, ते सूत्र त्याच्यामध्ये आहे. पण ते सूत्र आम्हाला काय वाटतं? त्रासदायक वाटतं. मला सांगा, लहानपणी कुठल्या मुलाला दात घासायला आवडतात? घरातली माणसं तुमच्या मागे लागायची. त्याशिवाय चहा मिळणार नाही, त्याशिवाय नाश्ता मिळणार नाही. नाश्ता काय? रात्रीची शिळी असलेली भाकरी चपाती ती कुस्करून त्याचा भुगा केलेला आणि थोडंसं तेल मीठ लावून गरम केलेलं, किंवा तेच चहामध्ये बुडवून खायचं, पावडर करून गरम करून. परंतु त्याच्यासाठी सुद्धा आपण काय करायचो? मारुती ओंबाळायचो, निवड सांभाळायचो. नैवेद्य ग्रहण करण्यासाठी मारुतीला एकूण तिकून पाण्याचा पोचारा मारला की झालं का? फक्त चेहरा ओला दिसला पाहिजे, चुकून कोरडा दिसला की परत श्रीवास. ती शिस्त आम्हाला त्रासदायक का वाटते? कारण आम्ही अज्ञानी आहोत. लहानपणी आम्ही अज्ञानी होतो म्हणून आम्हाला ती शिस्त काय वाटायची? त्रासदायक वाटायची. लहान वयामध्ये आम्हाला जीवनामध्ये काय गरजेचं आहे, काय आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे ह्याची जाण नसते. मग आज आम्हाला नियंत्रण का ठेवावं लागतं बरं शरीरावरती आणि मनावरती? सगळे सांगतात, सगळे संत महंत सगळे सांगतात की शरीरावर नियंत्रण मिळवा, शरीराच्या वासनावरती, मनाच्या कामनांवरती तुम्ही काय अंकुश ठेवा, मनाला गुलाम बनवा. शहाण्या माणसांसाठी मन हे गुलाम असतं आणि मूर्ख माणसांचं मन हे मालक असतं. आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे मन हे माइंड इज वर्स्ट युअर ओनर अँड व्हेरी बेस्ट युअर स्लेव. जर तो तुमचा मालक बनत असेल तो सगळ्यात वाईट मालक असतो, लक्षात ठेवा. आणि जर तुमचं जर स्लेव बनणार असेल, गुलाम बनणार असेल, तो सर्वात बेस्ट गुलाम असतो. मनासारखं दुसरं सर्वश्रेष्ठ गुलाम नाही जगामध्ये. असं का म्हटलेलं आहे? कारण त्यांनी तुमच्या सूचना घेतल्या पाहिजे. पण आज आम्ही मनाच्या सूचना घेतो. आम्हाला आवश्यक काय? की मनाने आपल्या सूचना घेतल्या पाहिजे, हे आम्हाला आवश्यक आहे. त्याला नियंत्रणात ठेवणे आवश्यक नाहीये. उलट तुमचं मन अनियंत्रित पाहिजे. पण तुमचं अनियंत्रित मनच काय करू शकतं? कल्पना विस्तार करू शकतं. अनियंत्रित मनच तुमचं नवीन नवीन निर्मिती करू शकतं. ज्याचं मन नेहमी दहशतीमध्ये आहे, दबावामध्ये आहे, बंधनामध्ये आहे, त्याच्या मनाचा कधी विस्तार होऊ शकत नाही. जर लोक धोका देतात म्हणून तुम्ही जर प्रेमच करत नसाल तर ते एक प्रकारचं तुमचं कुंठित होणं आहे, वाढ खुंटवणं आहे, विकास थांबवणं आहे. सावधगिरीने सर्वांवर प्रेम करणं हे विकासाचं लक्षण आहे. परंतु
आपण फसले जाऊ नये म्हणून प्रेमच करायचं नाही, प्रेमाने वागायचंच नाही, कोणाशी हसायचंच नाही, बोलायचंच नाही, ही शिस्त नाही आहे. लोकांनी शिस्त काय लावली? अनोळखी माणसांबरोबर बोलायचं नाही, अनोळखी माणसांकडे बघायचं नाही. का तर आमच्यामध्ये ती समज नाही. आम्ही लहान मुलांना शिस्त काय लावतो? जाळाजवळ जाऊ नको बेटा, बेटा तू हातामध्ये लायटर घेऊ नको, हातामध्ये सुरी घेऊ नको, गाडीच्या स्टेअरिंगवर जाऊन बसू नको, असं आम्ही त्याला का सांगतो? कारण त्याची क्षमता नाही आहे ते हाताळण्याची अजून. म्हणून त्याला आम्ही काय घालतो? बंधन घालतो. मग बंधन जे आहे, नियंत्रण जे आहे, हे अज्ञानासाठी गरजेचं आहे. तशा अर्थाने तुम्हाला जर शिस्त असेल, स्वयंशिस्त असेल, तर तुम्हाला नियंत्रणाची गरज नाहीच आहे. आणि जर तुमच्याकडे स्वयंशिस्त आहे तर तुम्हाला नियंत्रणाची गरज का आहे? तुम्ही पाळलेला कुत्रा त्याला कायम तुम्हाला पट्ट्यामध्ये ठेवावं लागतं का? कारण तो कधी पळून जाईल भरोसा नाही. म्हणजे तुम्ही पाळलेला आहे असं मला तुम्हाला वाटतं का? तुमचा समज आहे तुम्ही पाळलेला आहे. त्याला विचारा, तो म्हणतो मी पोळलेला आहे, मला हा कधी सोडेल तेव्हा मी पळून जायची विचार करतो. का रे, तुझी काळजी घेत नाही का? ना, फार काळजी घेतो, गरजेपेक्षा जास्त काळजी घेतो. मी काय खायचं ते तोच ठरवतो, मी कधी उठायचं तो तेच ठरवतो, मी कधी झोपायचं हे तेच ठरवतो. मी जंगली कुत्रा असतो तरी बरं झालं असतं असं मला वाटायला लागलं. त्याचं जीवनाचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्ही त्याला पाळताय, तुम्ही म्हणता नाही मी याची काळजी घेतोय. हॅलो, बरोबर आहे ना? दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून तुम्ही त्याची काळजी कशी काय घेऊ शकता? जर तुम्ही कुत्रा पाळलेला असेल तर त्याचं तुमच्यावर प्रेम एवढं असलं पाहिजे की त्याला पट्ट्याची गरजच नाही पडली पाहिजे, त्याला नियंत्रणाची गरज नाही पडली पाहिजे. तर मित्रांनो, मन कुत्रा जर एवढ्या प्रकारे जर प्रगल्भ असू शकतो तर तुमचं मन किती प्रगल्भ असायला. आणि म्हणून शरीर जे आहे तर शरीरासाठी गरजेचं काय आहे? शरीर जे आहे ते भोगाच्या पाठीमागे पळतं, हे पळतं, हा त्याचा काय आहे? स्वभाव आहे. पण त्याच्या स्वभावाला योग्य दिशा देणं हे जागृत राहून आमचं काम आहे. मन वासनेच्या कामनेच्या मागे पळणारे, इच्छा करणारे, प्रत्येक गोष्टीची इच्छा करणारे, प्रत्येक वेळेस तुलना करणारे, प्रत्येक वेळेस पळवाट शोधणारे, आळस करणारे, शरीराला आराम देण्याचीच व्यवस्था करणारे, हे तुम्हाला माहित आहे ना? मग तुमच्यासाठी गरजेचं काय आहे? मनाच्या विरुद्ध वागणं गरजेचं नाहीये. तुमच्यासाठी आवश्यक काय आहे ते करणं गरजेचं आहे. आणि मग सद्गुरुराज ते सांगतात, शिस्त म्हणजे नियंत्रण नव्हे. लोक आज मुलांवरती शिस्त लावतात, सर्वांनी एवढ्या वाजता आलं पाहिजे, नाही आले की चला चला रांगेत उभे राहा, चला, सगळ्यांना काय मारता? छड्या मारता, शिक्षा करता. शिस्त ही स्वतःतून निर्माण झाली पाहिजे. आणि ती तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्हाला कळतं की हे माझ्यासाठी गरजेचं आहे, हे माझ्यासाठी आवश्यक आहे, हे मला आनंद देतं, हे माझं जीवन आणखीन समृद्ध बनवतं, माझं जीवन आणखीन स्वस्थ निरोगी बनवतं, माझं मन ह्याच्यामुळे प्रसन्न होतं. संघर्षामधूनच माझा विकास आहे याची जेव्हा तुम्हाला जाणीव होईल ना, हॅलो, तोपर्यंत तुम्ही संघर्षापासून लांब पळणार आहे. मग तुम्हाला किती पण शिस्त लावायचा प्रयत्न केला पण तुम्ही दिखावा कराल शिस्त पाळण्याचा. आज आपल्याकडे बघतो आपण सगळीकडे शिष्टाचार आणि औपचारिकपणा का वाढलेला आहे? माणसं एकमेकाच्या कार्यक्रमाला सुद्धा औपचारिकपणा म्हणून तोंड दाखवायला जातात. बघा, माणसं बोलता बोलता म्हणतात, काय रे आज किती लग्न केले? तुमचं आज मी 5 लग्न केले. अरे 5 लग्न कशी केले तू? तुझ्यासाठी त्यांनी टायमिंग बदलून घेतला होता का? नाही, टायमिंग त्यांचाच होता. मग मी तोंड दाखवून आलो 4 ठिकाणी आणि एका ठिकाणी लग्न केलं. म्हणजे तू तोंड दाखवलं नसतं तर त्यांचा लगेच घटस्फोट झाला असता. कदाचित तुझ्या अर्ध्यावर जाणीने त्यांचा घटस्फोट होत असेल. अर्धे आशीर्वाद घातक असतात ना, है की नाही? आता तिथे जायचं याचा उद्देश काय? की मी पटकन तांदूळ टाकून आणि पळून जाईल. मग त्या आशीर्वादामध्ये मी पळून जाणंच येतं सगळं. तेव्हा असे पळून जाणारे जर तुमच्या लग्नाला आले तर सावध राहा. त्यांना सांगा, बाबांनो, एक तर लग्नाला आले तर थांबा पूर्ण वेळ, नाही तर येऊच नका, असं म्हणतात ना, भाव उतरतात त्याच्यामध्ये. म्हणजे शिस्त आम्ही जे लावणं गरजेचं आहे स्वतःला, तर ती शिस्त जर आम्हाला असेल तर आम्ही अशा ठिकाणी स्वतःचे नियंत्रण स्वतः मिळू. ते नियंत्रण नसणार आहे. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला सांगा तुम्ही, हे जास्त गोड नका खायचं, त्याने शुगर वाढते, त्याने आळस येतो, जास्त जर शरीरामध्ये जास्त साखर आली तुमचा मेंदू जरा बधीर होतो. माहिती का तुम्हाला? गरजेपेक्षा जास्त साखर जर तुमच्या शरीरामध्ये वाढली, नॉर्मल माणसाची बोलतोय मी, आजारी नाही, तर त्याचा मेंदू काय होतो? थोडा सुस्त होतो. आणि म्हणूनच लोक
चहा किंवा गोड पदार्थ पितात, पेय पितात. तुमच्या कोको कोलामध्ये किंवा दारूमध्ये काय आहे सगळ्यात जास्त? साखरच आहे. फक्त दारूमध्ये फर्मेंटेड आहे एवढाच फरक आहे. त्यामुळे साखरच जास्त आहे, सगळ्यात शुगर हाय कंटेंट आहे. दारू बनवलीच जाते कार्बोहायड्रेटला फर्मंट करून. तुमची ज्वारी, गहू, बार्ली याला सडून काय बनवलं जाते? दारू बनवली जाते. त्याच्यामध्ये गुळ असतो. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की साखर जी आहे ती काय करते? पॅरालाइज करते, बरोबर की नाही? म्हणून आपण काय म्हणतो? शिस्त पाहिजे. पण जी शिस्त आपल्याला कधी लागते? जेव्हा डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला डायबिटीज झालेला आहे आणि तुम्ही जर आता साखर खाल्ली ना तर तुमचा एक एक अवयव रिटायर होईल आणि तो रिटायर असा होईल की परत रिपेअर नाही होणार. तुम्हाला माहिती आहे शुगरच्या पेशंटचं ऑपरेशन करणं फार फार अवघड गोष्ट असते. ती जखमच बरी होत नाही, त्याला आपोआप जखमा होतात. तर तो मात्र त्या दिवसापासून शिस्त लावतो स्वतःला. आजपासून साखर बंद म्हणजे बंद. ही कशामुळे लागली शिस्त? त्याने आता नियंत्रण केलंय का? नाही, त्याला शिस्त लागली. कळलं त्याला की मी जर साखर खाल्ली, साखरेचे पदार्थ खाल्ले तर मी जगणार नाही. मला आवश्यक काय? साखरेचे पदार्थ टाळा. म्हणजे ही शिस्त कधी लागली? अगोदर लागली का? मी अगोदर तर सांगत होते साखर जास्त खाऊ नका, आहे की नाही? तसंच तिखटाचं पण आहे. जास्त तिखट खाऊ नका, अल्सर होतो. अति कार्य ते सर्व काय करावे? वर्जावे. असं येते. आणि म्हणून सद्गुरूंना काय सांगायचं आहे की मित्रांनो, शिस्त म्हणजे नियंत्रण मिळवणं नाही. आजकाल सगळी का आपण शिस्त म्हणजे नियंत्रण आहे. जसं एखादा कमांडो आपल्या सगळ्या सैनिकांना शिस्त लावतो तर असं वाटतं की तो हुकुमशाह आहे. वास्तविक कमांडो कोण आहे? जो तुमच्या सैनिकांमध्ये काय निर्माण करतो? स्वयंशिस्त निर्माण करतो. स्वयंशिस्त जर तुम्ही निर्माण करत असाल तर तुम्ही खरोखर शिस्तीकडे चाललेला. पण शिस्त जर तुमची जर बाहेरून थोपलेली असेल तर ती शिस्त नाहीये. मग ती काय? नियंत्रण आहे. आणि नियंत्रण म्हणजे गुलामगिरी आहे, हुकुमशाही आहे. आणि नियंत्रणामध्ये तुम्हाला जे आवश्यक आहे ते तुम्ही कधीच करणार नाही. कधी कधी एखाद्या घरामध्ये शिस्तीचा फार अतिरेक जर झाला ना तर ते मुलगा बिचारा कधीच दारू पिणार नसतं, ते बी पितं. शिस्तीचा जो अतिरेक आहे तो माणसांना बेशिस्त बनवतो. गोष्ट फार कडू आहे, त्रासदायक आहे, पण सत्य आहे. आमच्यासाठी काय आवश्यक आहे, काय आवश्यक नाहीये ह्याची जेव्हा आम्हाला जाणीव होते तेव्हा आम्हाला शिस्तीची गरज पडत नाही. जी असते तीच शिस्त असते. म्हणजेच आमच्यासाठी जे गरजेचं आहे किंवा जे गरजेचं नाहीये हे आम्हाला समजणं, ही जी समज आहे ती समज म्हणजे शिस्त आहे. नियंत्रण मिळवणे म्हणजे शिस्त नाही. मग आज तुम्हाला कळलं स्वयंशिस्त म्हणजे काय? की माझ्यासाठी जे गरजेचं आहे आणि जे गरजेचं नाहीये ह्यातील फरक मला कळणं, त्याची समज माझी कायम जागृत असणं. मी जर सकाळी लवकर नाही उठलो तर जी सूर्याची ताजी ताजी ऊर्जा आहे ती मला मिळणार नाही. जो करोडो वर्षांपासून तेजामध्ये तळपतो आहे, एवढी प्रचंड ऊर्जा ह्या जगामध्ये तो विखुरला तरी पण त्याच्यामधलं इंधन कमी होत नाहीये. एवढा ऊर्जावान जो सूर्य आहे त्याचा थोडा जरी अंश मला मिळाला तर मी किती ऊर्जावान होईल. हे जेव्हा मला कळतं तेव्हा मी तो उगवायच्या आत त्याचं दर्शन घ्यायला जातो. पण जर मला हे माहितीच नसेल तर मला गोधडीमधलं जग फार सुंदर वाटतं. मी त्याच्या आतमध्ये सूर्योदय पाहतो मोबाईलवर. जसं जेवणाच्या फोटोने, जेवणाच्या व्हिडिओने तुमचं पोट भरणार नाही का? भरेल. मिष्टान्न जेवणाचा मस्त व्हिडिओ आहे, पंचपक्वान्नाचा सुंदर असा व्हिडिओ आहे. तुम्हाला भूक लागली का पाहायचा फक्त बस. काय होईल बरं तुमचं? तुम्ही मोबाईल फोडाल. एक क्षण असा येईल की तुम्ही मोबाईल फोडाल. का? कारण तुम्हाला तृप्ती देऊ शकत नाही. तसं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला जे आवश्यक आहे तीच गोष्ट तुम्हाला काय देऊ शकते? तृप्ती देऊ शकते. आणि म्हणून ती गोष्ट तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला कोणीतरी ती समजून सांगणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला स्वतःला ती शोधणं गरजेचं आहे. मग माझ्या जीवनामध्ये काय आवश्यक आहे हे जोपर्यंत मला कळत नाही ना सर, तोपर्यंत मी अनावश्यक गोष्टी करत राहतो. जीवनामध्ये मौल्यवान काय आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणसं कचरा गोळा करत राहतात. तो कचरा काही पण असेल, सोनं पण असू शकतं. ज्या दिवशी तुम्हाला तुमचा मृत्यू समोर दिसतो आहे, तुमच्या अंगावरती किती तोळे सोनं आहे, याला किती किंमत आहे? हॅलो, काहीच नाही, शून्य किंमत आहे. त्या क्षणी तुमच्या जीवनाला किंमत आहे. तुमचं जीवन, तुमचं जगणं त्याला किंमत आहे.
म्हणून सद्गुरू सांगतात की स्वयंशिस्त किंवा दुसऱ्यावर शिस्त लादणं हे नियंत्रणाची पद्धत नाहीये. हे नियंत्रण मिळवणं म्हणजे शिस्त नाहीये. तर शिस्त म्हणजे मला काय गरजेचं आहे, माझं जीवन कशाने सुंदर होणार आहे, माझ्या जीवनामध्ये आरोग्य कशाने येणार आहे, माझ्या जीवनामध्ये आनंद कशाने येणार आहे, माझं कल्याण कशामध्ये आहे, याचं ज्यावेळेस तुम्हाला कळते ना दिशा, त्याची समज ठेवून जगणं म्हणजे शिस्त आहे. मग तुमच्या जीवनामध्ये काय गरजेचं नाहीये हे तुम्ही जर नाही ओळखलं तर तुम्ही ते मिळवत राहाल आणि शेवटी म्हणाल, जसं नेहमी म्हणतो आपण, जगायचं राहून घे. मोठ्या मोठ्या पदावर जाल, महान बनाल, प्रसिद्ध बनाल, जगामध्ये सर्वज्ञात बनाल, कीर्तिवान बनाल. शेवटी तुम्ही जर असं लिहून गेले की जगायचं राहून गेलं तर लोकांना महान बनणं सुद्धा शाप वाटेल. आता जेव्हा लता मंगेशकर असं सांगून गेल्या की मी जे शेवटचं आयुष्य पाहिलं ते पाहिल्यानंतर मला कळलं की देवा मला परत गा नको केला बनू नको, कारण मला जर जन्म भेटला तर त्यांनी सांगितलं कोणाला तरी, मला तर सचिन तेंडुलकरला सांगत होत्या की मला जर पुन्हा जन्म भेटला तर मला परत गायिका होण्याची इच्छा नाहीये. हे ज्यावेळेस पुढची पिढी ऐकते त्यावेळेस त्यांना काय वाटतं, एवढं मोठं यश, एवढी कीर्ती, एवढं सगळं सन्मान, एवढं सगळं मिळूनही जर शेवटी जीवनामध्ये अतृप्तता असेल तर जीवनाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय होतो, दूषित होतो, जागृत नाही होत. ते असं म्हणता, आता आहे तरुण तर घ्या मजा करून, नाही तर जाण मरू. अशा प्रकारची चुकीची विचारधारणा सुरू होते आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये योग्य अर्थ जीवनाचा कळणं गरजेचं आहे. आपण भरकटू शकतो कारण त्यांना सांगण्याचा उद्देश, लता दीदींना सांगण्याचा उद्देश फार वेगळा होता. त्यांना तुम्हाला सावध करायचं होतं, पण तुम्ही ते ऐकून जर आणखीन बेसावध होत असाल, हे आपला दोष आहे, आपलं अज्ञान आहे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे, आपल्या अज्ञानातून आज आम्ही जे काही नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतोय, याला बंधन घाल, त्याला बंधन घाल, बंधन घालून कधीच शिस्त पाळली जाऊ शकत नाही. आज मी इथं जेव्हा तुम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो तर बंधन घालण्याचा जेवढं टाळता येईल तेवढं मी टाळतो. तुमच्या आतमध्ये उपजत जेवढं जन्माला येईल त्याची मी वाट बघतो, त्याच्यासाठी वातावरण निर्माण करतो. पण शेवटी काही लातो के भूत बातों से नहीं मान, ज्यांचं अज्ञान पण म्हातारं झाले तरी जात नाही. आता समजा कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या तरी भात शिजत नाही, म्हणजे त्या भाताचा थोडा विलास केलाच पाहिजे ना. मग तो भाग वेगळा आहे, बरोबर आहे, तो अपवादाचा भाग आहे. परंतु सर्वसाधारणपणे जीवनामध्ये बंधन घालणं किंवा नियंत्रण मिळवणं, लोकांवरती कंट्रोल मिळवणं म्हणजे शिस्त नाहीये. मुघलांनी पूर्णपणे तेच केलं आयुष्यभर, दुसऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची धारणा, त्यांचे विचार, त्यांची परंपरा थोपण्याचा प्रयत्न केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने जे गरजेचं आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज त्यांना पूजनीय म्हणलं जातं. आणि औरंगजेबाला आज विकृत असे व्यक्तिमत्व का समजतो, कारण त्याची जी प्रक्रिया होती ती दुसऱ्यावर बंधन घालण्याची होती, हुकुमशहासारखी होती, अत्याचाराची होती. आणि म्हणून एका अर्थाने आजकाल जेवढी शिस्त लावण्याचे प्रकार आहे हा एक प्रकारे अत्याचारच आहे. म्हणून शिस्त लावण्यापेक्षा ती लागली पाहिजे. शिस्त लावण्याची गोष्ट नाहीये, जसं प्रेम हे करण्याची गोष्ट नाहीये किंवा कोणाकडून प्राप्त करण्याची गोष्ट नाही, ते होतं तुमच्यामध्ये, ती जिवंतपणे असतो, स्वभाव आहे. तसं शिस्त हा देखील काय एक स्वभाव आहे, तो तुम्हाला अंगीकारावा लागेल. आणि तो जर एकदा अंगीकारला तर तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल, बरोबर आहे ना. असं म्हणतात की शिस्त जर स्वतःने पाळली तर त्रास आपल्याला होतो. का त्रास होतो, कारण मन जिकडे ओढा घेतं तिकडे जाऊ देत नाही आपण त्याला. शरीर जिकडे ओढा घेतं तिकडे आपण त्याला जाऊ देत नाही, त्याला थांबून ठेवतो, तिकडे नको जाऊ बाबा, थांबून ठेवतो, थांब थोडा वेळ, आहे की नाही. तेव्हा त्रास होतो. पण तो त्रास तुम्हाला भविष्यामध्ये काय करतो, समजा तुमच्या समोर एखादं फळ आहे, आंबा आहे किंवा कुठला अजून दुसरं आहे, आणि तेव्हा लावायचा की खायचा हा जर दुविधा असेल, तुम्हाला सर्वांना खाऊ घालायचा असेल तर तुम्ही लावाल, थोडा संयम ठेवाल, थोडा धीर धराल. तुम्हाला जर तूप खायचं असेल तर तुम्हाला दुधाचा मोह टाळावा लागेल. पण दुधाचा मोह टाळणे म्हणजे शिस्त आहे, नियंत्रण नाही, बरोबर आहे. मग दुधाचा मोह टाळणे, दह्याचा मोह टाळणे
लोण्याचा मोह टाळणे, मग तुमच्या हातामध्ये काय येणार आहे? तूप येणार आहे, संजीवनी येणार आहे. आणि म्हणून हे जीवन तुम्हाला जर संजीवनीपर्यंत चिरंजीव करायचं असेल तर तुम्हाला स्वयंशिस्त निर्माण झाली पाहिजे. ती तुमच्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या दृष्टीने आपण ते वागलं पाहिजे, हे सद्गुरूंतून सांगायचं. समजा कॉलेजमध्ये मौज मजा करायचं वय आहे, पण तेच जबाबदारीचं पण वय आहे. मग आता तुम्ही त्यावेळेस मौज मजेमध्ये वेळ घालवायचा की जबाबदारीनं वागून अभ्यास करून तुमचं करिअर चांगलं निर्माण करायचं, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या शिस्तीचा भाग आहे. तुम्हाला काय गरजेचं आहे हे जर कळत असेल, तुम्ही आयुष्यभर मौज मजा करा. आणि तुम्हाला काय गरजेचं आहे हे जर नाही कळलं तर तुम्ही तेवढा काळ मजा कराल आणि आयुष्यभर म्हणाल कॉलेजमध्ये फार चांगलं होतं. तुम्ही फक्त भूतकाळात जगाल, एक भूत बनून जगाल. आणि तुम्हाला जर वर्तमान काळामध्ये जिवंत जगायचं असेल तर तुम्हाला स्वतःला शिस्त लावणं त्या काळात गरजेचं आहे. आता गमतीची गोष्ट सांगतो, जेव्हा जेव्हा प्रशिक्षणं असतात, मोठी मोठी सेमिनार्स असतात चांगल्या चांगल्या विषयांवरती, किंवा आपले पण प्रशिक्षण असतात, तेव्हा हॉटेलमध्ये सुंदर जेवण असतं. ते जेवण असं असतं की ते तुम्हाला मोहात पाडतं आणि तुम्हाला असं वाटतं की आज घ्या मजा करून. आणि आपण एवढं जेवण करतो की आपल्याला त्या प्रशिक्षणामध्ये दुपारच्या सत्राला काय येते? गुंगी येते, झोप येते ना. तुम्हाला तिथं तुमच्या खाण्याचा मोह काय टाळता आला पाहिजे? टाळता आला पाहिजे. एखाद्या मुलाने अभ्यास करणं विद्यार्थी दशेमध्ये हे नियंत्रण पाहिजे का शिस्त पाहिजे? का त्याच्या आईबापांनी कायम CCTV कॅमेरा बनवून त्याच्या मागे हिंडायचं? जन्माला बी घालायचं, शाळेत बी घालायचं, फी बी भरायची, वरून CCTV कॅमेरा बनवून बी फिरायचं, जसं आयुष्यभर यांच्या डोक्यावर छत्री जाणार आहे. ही विकृती आहे. पण त्या मुलामध्ये ती विचार निर्माण झाले पाहिजे की माझ्यासाठी हे अभ्यास का गरजेचा आहे. जपानमधील मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाचे व्हिडिओ दाखवले जातात. तुमचे आईवडील कसे कष्ट करता पहा, कसं त्यांचं शरीर रक्तबंबाळ होतं, कसं त्यांना मेहनत. जर सैनिक असेल तर सैनिकाचं युद्ध दाखवलं जातं, मजूर असेल तर मजुरी दाखवली जाते. जे काही काम असेल ते कसं तो करतोय, तुझे वडील कसं का, तुझी आई कशी काम करते, किती मेहनत करते, कष्ट करते, ते संपूर्ण व्हिडिओमधून दाखवलं जातं डॉक्युमेंटरी करून. असं घडतं की सगळी मुलं रडायला लागतात. आणि जेव्हा त्या मुलांना जाणीव होते की आम्हाला काहीतरी केलं पाहिजे, म्हणून ती लहानपणापासून जबाबदारीने वागतात. त्यांना आपोआप शिस्त आहे. जपानचं नाव आपण घेतो शिस्तीच्या बाबतीत. त्यांना का शिस्त आहे? मला सांगा, जो कचरा करणारा असतो तो कचरा किती करतो? थोडासा करतो. असे सगळे मिळून करायला लागल्यावर किती होतो? आणि तो एकट्याने साफ करायचा. हॅलो, का तर आम्ही ग्रामपंचायतीला, म्युन्सिपाल्टीला पैसे भरतो. तुम्ही जीवनामध्ये स्वतःला जर शिस्त लावली, जपानचं नाव आम्ही त्या करता घेतो की त्या लोकांना जाणीव आहे काय गरजेचं आहे. आमच्या कधी जाणीव नाही. मी नेहमी सांगतो का ऑफिसमध्ये बॉस कशाला असायला पाहिजे? तुमच्यावर कोणतरी लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पाळीव प्राणी आहे का? तुम्ही माणूस आहात ना. मग माणसाला स्वतःची शिस्त असली पाहिजे. रस्त्याने जर सगळ्यांनी शिस्त पाळली तर ऍक्सिडेंट होणारच. ऍक्सिडेंट का होता? हे कोर्ट कचेऱ्या, पोलीस खातं ह्याची गरज काय? दवाखान्यांमध्ये 60-70% पेशंट हे ऍक्सिडेंटचे असतात आणि उरलेल्यापैकी 30 पैकी 25 जण हे बेशिस्तीने खाणारे पिणारे असतात. मग सगळ्यांनी जर शिस्त पाळली तर मला वाटतं दवाखाने, त्याच्यानंतर पोलीस स्टेशन्स आणि कोर्ट ह्या तिघांची फार कमी गरज पडणार आहे. मला वाटतं चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं, काही प्रत्येक विभागामध्ये वैद्य नेमलेले होते, राजवैद्य. तर त्या जिल्ह्यांमध्ये, त्या प्रभागामध्ये ते संपूर्ण त्या भागाची काय घ्यायचे, काळजी घ्यायची. संपूर्ण लोकांची, सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायची आताप्रमाणे. तर ते काय करायचे माहिती तुम्हाला? ज्याच्या विभागामध्ये सगळ्यात कमी आजारी पडतात त्याला सगळ्यात जास्त पगार द्यायचे. हॅलो, जो सगळ्यात कमी काम करायचं ना त्याला सगळ्यात जास्त पगार. जरा विचित्रच होते ना, असं तुम्हाला वाटेल. ते म्हणायचे ज्याच्या परिसरामध्ये, ज्याच्या भागामध्ये कमी लोक आजारी पडतात, म्हणजे त्या लोकांची जी काही जीवनचर्या आहे, त्यांचं जे काही राहणीमान आहे, त्यांचं जे जीवन आहे ते सूत्रबद्ध आहे, संतुलित आहे, ती शिस्त आहे त्यांच्यामध्ये. शिस्तीवान जीवन असल्यामुळे त्यांनी आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी. आणि ज्या भागामध्ये बेशिस्त आहे त्या भागामध्ये त्याचं आजारी पडण्याचं प्रमाण जादा आहे. आजारी पडल्यानंतर विलाज करणारे वैद्य
हे सरकारला आणि समाजाला सुद्धा त्रासदायक आहे, नुकसानीचे आहे. परंतु जे आजारीच पडू नये म्हणून काळजी घेता आणि आजारी पडू देत नाही, ते सरकारचा खजाना पण वाचवता आणि समाजाची कार्यक्षमता पण वाढवता. म्हणजे शासनाला जो फायदा होतो, सरकारला, राजाला जो फायदा होतो, तो फायदा त्याला दिलेल्या पगारापेक्षा खूप कमी आहे, खूप जादा आहे. त्याला जो पगार आम्ही देतो खूप कमी आहे त्याच्या तुलनेमध्ये. उलट आम्ही जास्त द्यायला पाहिजे. म्हणजे हे तुम्ही शिकला पाहिजे की जीवनामध्ये ज्याला शिस्त आहे ना, त्याच्याकडं संघर्ष आणि त्रास काय असतो, कमी असतो. ज्याला शिस्त नाही आहे त्याला त्रास फार जादा असतो. म्हणून शिस्तीची व्याख्या आम्ही नीट समजून घेतली पाहिजे. शिस्त म्हणजे तुम्ही आजारी लोकांना किती बरे करता हे नाही महत्वाचं, तुम्ही आजारीच पडू देत नाही, ही शिस्त आहे. म्हणजे तुम्ही आजारी पडलेला एकदम फार क्रिटिकल पेशंट एकदम रिपेअर करता, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ती एक चांगली कला आहे. परंतु तुम्ही आजारी पडूच नाही म्हणून प्रयत्न केले पाहिजे. लक्षामध्ये तशी शिस्त जर आम्ही पाळली जीवनामध्ये, तरुणपणामध्ये, नोकरी करत असताना. आज समजा नोकरी करताना आपल्याकडे मोबाईल असतो, तर बघा मुलांना कोरोनाच्या काळामध्ये मोबाईल दिला, त्यांना शिस्त नसल्यामुळे काय झालं, अभ्यास, शाळेचा अभ्यास बंद झाला आणि दुसरा अभ्यास चाललाय. हे भरकटलेले जे समाज आहे, याचं कारण काय आहे, ज्यांनी मोबाईल दिला त्यांना शिस्त नाहीये. मी पाहिलं एक घरामध्ये एक लहान मुलं मोबाईल सोडतच नव्हतं. आता तुम्हाला माहिती आहे ना, माणूस होण्यापूर्वी माकड होता असं डार्विन म्हणतो. हॅलो, ते माकडाची गोष्ट कधी त्यांनी ऐकली असेल, ते फॉरेन मधले होते, त्यांनी कोणती गोष्ट ऐकली असेल माकडाची. टोपीवाला माकड माहितीच ना, टोपीवाला आणि माकड. माकडे सगळ्या टोप्या घातल्यावर तुम्ही पाहिलंच ना. त्या गोष्टीप्रमाणे जेव्हा त्या मुलाने मोबाईल सोडला, त्यांनी काय केलं, दोघांनी मोबाईल खाली टाकून दिला आणि गेले आणि सुंदर सुंदर असे पुस्तक आणले, चित्राचे गोष्टीचे, वाचत बसले. त्यांनी पण मोबाईल फेकून दिला आणि पुस्तक घेऊन आले. लक्षामध्ये, याला शिस्त म्हणतात. मग ती कुणी लावायची, ज्याला शिस्त दुसऱ्याला लावायची आणि त्यांनी स्वतःला लावायची पाहिजे. आधी केले आणि असं जर केलं तर मला वाटतं सर्वांना शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.